नमस्कार मित्रांनो, मी राहुल खंदारे राहुल टेक मित्र यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच नवनवीन योजनांचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आज आपण बघणार आहोत APL DBT केशरी रंगाचे राशन कार्ड धारकांना शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम प्रस्तावना बघूया। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक 10/2022 क्रमांक 46 नापू 22 दिनांक 28 फेब्रुवारी 2023 अन्वये छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेमधील लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 रुपये इतक्या रोख रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। विभागाच्या दिनांक 20 जून 2024 रोजीच्या परिपत्रकान्वये APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेनुसार देय असलेल्या रकमेत प्रतिमाह प्रति लाभार्थी 170 रुपये अशी वाढ करण्यात आली आहे। सन 2024-25 मध्ये 14 जिल्हे केशरी APL शेतकरी योजनेकरिता शासन निर्णय 7 फेब्रुवारी 2025 अन्वये कार्यक्रमांतर्गत मागणी क्रमांक M2 मुख्य लेखाशीर्ष 2804 अन्न साठवण व वखार 01 अन्न 101 प्रापण व पुरवठा प्रापण समाविष्ट न झालेल्या जे शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना कार्यक्रम 2808088833 अर्थसहाय्य हे नवीन लेखाशीर्ष घेण्यात आले आहे। सदर लेखाशीर्षाखाली वित्तीय वर्ष 2025-26 करिता एकूण रक्कम 90 कोटी इतके अनुदान मंजूर आहे। त्यापैकी वित्त विभागाकडून रक्कम 45 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खर्चास उपलब्ध करून देण्यात आला आहे। सदर निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। शासन निर्णय काय आहे बघा। मागणी क्रमांक M2 मुख्य लेखाशीर्ष 2808 अन्न साठवण व वखार 1 अन्न 101 प्रापण व पुरवठा प्रापण वितरण व किंमत नियंत्रण 327 शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्यात येणार आहे। त्याच्यासाठी शेतकरी लाभार्थ्यांना अर्थसहाय्य या अंतर्गत वित्त विभागाकडून रक्कम 45 कोटी इतका निधी प्रसारित झाला आहे। 14 जिल्हे कोणते आहेत बघूया आपण। प्रणालीमार्फत APL DBT केशरी योजनेशी संलग्न बँक खात्यावर लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे जिल्हानिहाय निधी उपलब्ध करून दिला जाईल। असे टोटल 14 जिल्हे आहेत। त्या जिल्ह्याला प्रत्येकी 45,000 कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे।
अशा प्रकारे हा जी आर होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट्स नक्की करा। काही जर प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगू शकता। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।